नमस्कार मंडळी, मी रुपेश आंबेकर तुमचं खूप खूप स्वागत होतं तुमच्या आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आत्ता चाललो आहे आम्ही गावी, म्हणजे राखण वगैरे पण द्यायची आहे आणि गावी पाऊस हळूहळू चालू झाला आहे. तर चढणीचे मासे परत चढणीचे खेकडे वगैरे आले असतील तर ते पण बघूया, फेरी होते का त्या साईडला आणि व्हिडिओ वगैरे काढायला मिळते काय. तर चला, गाडीमध्ये कोण कोण आहे ते तिकडे जाऊन बघूया. तर हे बघा, इथे दीपू आली आहे, म्हणजे प्रीतीची 3 नंबर बहीण. तर ते उद्या जाणार आहे ती घाटकोपरला. आणि इथे आर्या बघा, आर्याची स्कूल आणि क्लास चालू आहे ना, त्याच्यामुळे तिला ना घेऊन जात आहे. बाबू बाय बाय, बाय बाय सोना, टाटा टाटा. हे बघा, इथे अनिल दादानी आलेत आणि या साईडला गाडी उभी आहे. ते बघा, रात्रीचे आता 2:30 वाजलेत आणि आम्ही आता पोचलो आहे वाकणला. तर वाकणला इथे या साईडला आपण मॅगी खाण्यासाठी थांबलो आहे. हे बघा, रात्री 2:30 वाजताच्या दरम्यान पण एवढी गर्दी आहे. या साईडला आम्ही लाईनमध्ये उभे होतो. आता आमचा नंबर आला आहे. सगळ्या गाड्या लांबल्या बघा इथे. तर हा जो आहे हा आता आपण आपल्याला लेफ्टला जायचं आहे आणि राईटला म्हणजे आपला मुंबईला रस्ता जातो तो. हे बघा, आपली मॅगी आलेली आहे. आता इथे आलेली आहे आणि ह्या साईडला बघा, इथे पूजा आहे आणि इथे तिची मैत्रीण आहे अर्पिता. हे दोघींनी हाय करा. आणि तसंच या साईडला संदीप दादा आहे आणि इथे विनू दादा आहे आणि इथे अनिल दादा आहे. तर या मॅगी खायला. आता अशी टेस्ट नाही भेटत ना पण. शिमला कुलू मनालीला पण मस्त भेटते. तिथे थंड मोमोज वगैरे पण छान भेटतात आणि तिथे कसं झटपट रेसिपी आहे नाही मॅगीची. हा, किती गरम गरम आहे, वाफा येतात बघा. सोलंगवलीला खाली मॅगी कशी आहे? आणि खा तर. मस्त आहे. हे दा काय आलं? हे दा तिला बोल ना परत एकदा पटापट खायला. काय एवढा स्लो स्लो खाते रे? आपल्याला किती वाजता पोहोचायचं दादा? दहा तिने बघ 2च चमचे खाल्ले आताशी. हे बघ, अक्कीच्या अक्की मॅगी येते बघ, कटोरे भरून. बघ, कटोऱ्याच्या खालती पण नाही गेली मॅगी. दादाची बघ, हे बघ संपत आली. हे बघा हे बघा हे बघा हे बघा काय चाललंय इथे. इथे आमचं सगळ्यांचं झालं. हे बघा संपलं. हे बघा इथे संपलं आमचं. हिचं काय जात नाही. ती बघा, तिने शेअर केलं तिच्या मैत्रिणीला. आता ते काय झालं? खा ना. ते पण जाणार नाही तिला. नको, तिथे दादा बडबडतोय ना, तो बोलतोय ही 5 वाजवणार इथे खायला आता. त्याच्यामुळे 2:30 वाजता बसलेलो खायला, तर वाजले 3. तरी हिची काय संपना मॅगी. ती बघ ग, शेअर करून तिचं पहिले झालं रे. तिने स्वतःची खाल्ली प्लस तुझी अर्धी खाल्ली. काय झालं तुला? अरे अजून बाकी रे एवढी. खापरावट तिथून तो आवाज देईल परत. पण आता पोचलो आहे परशुराम गडाच्या इथे आणि इथे पाऊस बघा आत्ताच येऊन गेला आहे बघा मोठा. सकाळचे 5:30 वाजलेत आणि वातावरण बघा किती मस्त आहे. शांत वातावरण आहे आणि मस्त पाऊस येऊन गेला इथे. सकाळचे 6 वाजलेत आणि आपण थांबलो आहे चिपळूण इथे चहा पिण्यासाठी. हे बघा, चहा पिण्यासाठी थांबलो आपण. आवाज काढ. Cheers. हां आता जेस ए आता
Cheers. बघा आता चहा वगैरे पिलोय आणि आता आम्ही निघालोय थेट गावी. ए बाबा सकाळचे 6 वाजले, कुठे कुरकुरे वगैरे खाते रे बाबा तू? सकाळचे 6 वाजलेत आणि कुरकुरे वगैरे खाते. अरे ॲसिडिटी होईल रे. शॅ खाओ खाओ तुम खाओ. नहीं चाहिए मेरे को खातेस ना तू? आवडता नहीं है. चालू केलं ना तर भरपूर जणांना कन्फ्युजन होतं इथे. तर हा इथून खालती रस्ता गेला आहे देवरुखला वगैरे आणि वरतून रत्नागिरीला गेला आहे. हा वरचा चालू झाला आहे ब्रिज डायरेक्ट रत्नागिरी. शिरा 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 उपमा कांदे पोहे. चला पुढे जाऊन बघूया. चहा. चहा. बापरे गर्दी बघा सकाळी सकाळी 7 वाजता. तू कर ना अरे बाबा काहीतरी कर. हे बघा हा शिरा आहे ऑरेंज कलरमध्ये. द्या मॅडम. दा तू काय घेतलंय पोहे? अच्छा ही पोहे खाते काय? अरे त्याला कोण नको आहे? हे टेस्ट करून सांग कसं आहे आधी. पटकन सांग. छान आहे पोहे पण मस्त आहे. उपमा. कसा आहे? गुड. अप्रतिम. शिरा पोहे आणि चहा मस्त. तिन्ही पण 1 नंबर म्हणता इथे. आणि चहा पण मस्त आहे. चहा आता मी पिणार आहे. एकदम स्मेल वगैरे मस्त येतो आहे. दा शिऱ्यामध्ये काय टाकलंय? कुठला फ्लेवर आहे? बनाना फ्लेवर टाकलाय. एकच नंबर. मस्त होता शिरा. मस्त होता ना. चहाची ती अद्रकचा फ्लेवर बघ किती मस्त येतोय. चहा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आत्ता मस्त चहा नाश्ता वगैरे होता. तर संगमेश्वर बस डेपोच्या बाजूलाच आहे. सकाळी 7 वाजता गरम गरम चहा नाश्ता. तर आता आपण निघालो आहे परत गावी जायला. चला. मला झाडे झुडपं सगळी गेली व वरतून साखर खालती दिसतो राहिले. फायनली आपण पोचलेलो आहे साखरपा येथे. हे बघा हे आत्ता बनवलं आहे. हा बघा हा वरचा ब्रिज अजून चालू नाही झाला आहे. हे बघा आता आपण आलो आहे साखरपा CNG पंप इथे. तर एवढी काय गर्दी नाही. मे महिन्यामध्ये वगैरे भरपूर गर्दी होती आणि पेट्रोल आणि CNGचे भरपूर तुटवडा होता.
कारण लाईट वगैरे पण नव्हते, तर त्याच्यामुळे तेव्हा जरा तुटवडा होता आणि आत्ता सुरळीत चालू आहे सगळं. तर चला साखरपा येते आतमध्ये मार्केटला आलो आहे. मच्छी वगैरे काय भेटते का बघायला. आहे काय काय नाही, काही नाही आहे. तिथे मळीचे मासे होते नदीतले. चला निघूया. हे बघा आता पोचलो आहे आपण मामाच्या इथे आणि सकाळचे 9 वाजलेत आणि ह्या साईडला बघा पावसामुळे टाकळ्याची भाजी वगैरे कशी आलेत रुजून. ही बघा टाकळ्याची भाजी. तिथे शेतीचं काम चालू आहे, तर तिकडे जाऊन पहिलं बघूया ती. काय मामी? अरे यार काय बोललीस, म्हातारा काय म्हणजे काय? हे बघा शेतीचं काम कुठपर्यंत पोचलं आहे. ही वाली मशीन घेतली नवीन नांगरणीसाठी. चलाव. अरे यार नया है वह. आलो आणि थोडासा झोपलो, जरा बरं वाटलं. तर आत्ता चाललो आहे नांगरणीच्या इथे. जरा बघूया मी पण चालवून कशी व्हायब्रेट वगैरे होते काय. बघा ही मशीन घेतली नवीन नांगरणीसाठी. आपण पेरू काढूया, त्याला नांगरू दे तिकडे. आपण इथे पेरू काढूया. हा बघा हाताला लागतोय, पिकलेला पेरू आहे. बहुत मीठा आहे. तिथे मी पेरू काढला आणि हा इथे पपई काढतोय. बघा इथे पपई तुम्हाला जर दिसत असेल तर पिकलेत पपई. अरे कॅच पकडायची ना. अजून एक आहे बघ तो, त्या साईडला छोटासा. हा बघा येल्लो येल्लो. पाड तू. तो नाही दा त्या साईडचा, त्या साईडचा. हा हा तो बघ. अरे यार शे फुटला बघ, पिकलेला बघ असला तो बघ. मंडळी बघा इथे भाकरी आहे तांदळाची आणि हा जवळ आहे. तर आता मी आलो आहे, 2 मळे केले आहेत नांगरणी आणि आत्ता भाकरी तुकड्या बोललो खाऊया. तर या भाकरी खायला या. तर मंडळी ही छोटीशी व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.